विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशोदा अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पुरस्कार यावर व्हिडिओ लेक्चर बनवत आहोत। तर सर्वप्रथम भारतरत्न म्हणजे काय? भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। तो दरवर्षी 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते घोषित केला जातो। तर या पुरस्कारासाठी विशिष्ट उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो। त्यात कुठल्याही याचं पर्टिक्युलर क्षेत्राचा उल्लेख नाही आहे। तर मित्रांनो, 2025 साली एकाही व्यक्तीला हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला नव्हता। तर 2024 साली 5 जणांना देण्यात आला होता। त्यामध्ये कर्पूरी ठाकूर, MS स्वामीनाथन, लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंह यांचे नाव होते। तर मित्रांनो, 2025 मध्ये जे पद्म पुरस्कार देण्यात आले होते ते देखील नागरी पुरस्कार आहेत। त्यासाठी आपण पाहू शकता एकूण 139 लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। त्यामध्ये पद्मविभूषण 7, पद्मभूषण 19 आणि पद्मश्री 113। तर यामध्ये आपण पाहू शकतो, तर महाराष्ट्राच्या संदर्भाने विचार केला तर 0 व्यक्तीला पद्मविभूषण मिळाले आहे। तर पद्मभूषण हे 7 व्यक्तीला एकच व्यक्तीला मिळाले आहेत, माफ करा। आणि पद्मश्री हे 7 व्यक्तींना मिळवण्यात आले आहेत। तर आपण हे 139 पुरस्काराचं आपण क्लासिफिकेशन पाहू शकता की महिला पुरस्कारते यांना 23 आहेत, तर फॉरेनर 10 आहेत, तर मरणोपरांत पुरस्कार 13 आहेत। तर नॉर्मली हे पुरस्कार मार्च किंवा एप्रिल या महिन्याच्या दरम्यान हे पुरस्कार वितरित केले जातात। तर आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा। आणि आपल्या यशोदा अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। जय हिंद, जय